हा व्हिलॉगचा पार्ट 6 आहे, 6वा पार्ट. तुम्हाला तर फुल जर मोठा हा व्हिलॉग हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान म्युझियम आहे ठोसेघरला जाताना उजव्या साईडला तुम्हाला लागेल. हे बघा, त्या काळातले राजस्थानी जी नाणी असतात ती आहेत तिथे. तरी डिटेलमध्ये माहिती पण खाली प्रिंट केलेले लावलेले आहेत. राजपूत नाणी आहेत आणि हे मोठं भरपूर जातं दिसतंय त्या काळातलं. है ना. त्यावेळी ही डोली माणसं पण तेवढे असायची, 50-50 लोकांचं पूर्ण कुटुंब असायचं. नंतर ही पालखी आहे शाहू महाराजांच्या काळामधली. आणि दिवटी वगैरे आहे इथे वरती. नंतर पिंडीवरती जे पाणी पडतं ते पण तिथे वरच्या साईडला अडकवलेलं दिसतंय आपल्याला. दिवटी हे दिवटी आहेत. हे पिंडीवरती वगैरे पाणी असतं ते पडतं त्यासाठी. नंतर कट्यारी असते ती ड्रॅगर ते आहे इथे. कट्यारी वगैरे 500 वर्षापूर्वीचं आहे. त्यांनी मेन म्हणजे सगळं खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आहे. जे म्युझियममध्ये आहेत गोष्टी त्या. आणि एंट्री तिकीट फक्त 20 रुपये. शिवकालीन वाघनखी पण इथे तुम्हाला बघायला भेटतील. असे कुऱ्हाड वगैरे पण खूप मोठे आहेत. अजून हे शिवराईच्या काळातले इंडो ब्रिटिश पण नाणी आहेत. 1845 ते 1947 मधले देखील आहेत. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे भाला वगैरे, कुऱ्हाड वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी. नाण्यांची डिझाईन पण तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या, षटकोनी वगैरे, चौकोनी, काही गोल, अशा वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांची सही आहे त्या काळातली त्या नाण्यांवरती. हे सुरी घराण्यातले कॉईन्स तेव्हाचे वगैरे त्यांच्या काळातली गोल होती. त्या काळातले. इथे बघा त्यांची डिझाईन आणि कलर कसे आहेत त्या काळातल्या नाण्यांचे. आत्ताच्या नाण्यांमध्ये आणि त्या नाण्यांमध्ये किती फरक आहेत. जाड आहेत त्या काळातले नाणे आहेत ते. हे गोव्यातले वगैरे काय काय आहेत गोष्टी, भाला वगैरे. कलर्स पण बघा वेगळेच आहेत नाण्यांचे जे आहेत ते. आणि तुम्हाला फुल जर हा व्हिलॉग हवा असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की. त्या काळातले हे पैशांचे नोटा देखील तिथे ठेवले आहेत. थँक्यू.